माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज भोजनाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी आपल्या झेंडाचे मानकरी श्री पॅट्रिक आणि सौ जॉना होम्स यांना मी आमंत्रण करत आहे. त्यांनी मंचावर यावं. आजच्या झेंड्याचे मानकरी श्री पॅट्रिक व सौ जॉना होम्स. पॅट्रिक हे BMCमध्ये गेली 36 वर्षे कार्य करीत होते. आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना एक मुलगा आणि 2 मुली आहेत. सगळे विवाहित झालेले आहेत आणि माऊलीची एवढी कृपा की त्यांच्या एका मुलाला आणि 2 मुलीला एक मुलगा आणि एक मुलगी. माऊलीची कृपा त्यांना लाभलेली आहे. ते माऊलीचे भक्त आहेत, धार्मिक आहेत आणि आपल्या या विनंतीला त्यांनी मान देऊन आजच्या दिवशी झेंडावंदनासाठी आलेले आहेत. त्यांनी आपल्या राज्यासाठी बरीच सेवा केलेली आहे. जेव्हा आपलं हे चर्च बांधण्यात आलं तेव्हा नित्यसहायक मातेचे पुस्तक त्यांनी जवळजवळ 1000 दिलेली होती. सेंट जोसेफचा जो स्टॅच्यू आहे तो यांनी दिलेला आहे आणि आजच्या या दिवशी त्यांनी झेंडावंदनासाठी 20,555 रुपयाची रक्कम त्यांनी दिलेली आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं आपण अभिनंदन करूया, प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने ख्रिस्तावा स्वतःची आई म्हणून आमची आई दिली आहे. वेलेकरी मातीचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नित्यांत लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमकृपा पूर्ण मरे प्रभूच्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि त्यांच्या उदराचे फळे येशू. हे वेलेकरी माते आम्हासाठी विनंती कर. आपण गायन देऊया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझा संगे प्रभु राया. हालेलुया हालेलुया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझा संगे प्रभु राया. हालेलुया हालेलुया. नामी जीवन तुझ्यावरी भाव ठेविला. तेजू नको मजला परमेशा, नको विस्मरू दासाला. हालेलुया 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 हालेलुया. आपण आपल्या झेंड्याला मान करण्याला देऊया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या झेंड्याचे मानकरी पॅट्रिक आणि जॉना होम्स या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याने आपल्यासाठी झेंडावंदन केलेलं होतं. आपल्या तारीखचे फादर एलायस रॉड्रिक्स आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एक मानाचे चिन्ह देतील. त्याचा त्यांनी स्वीकार करावा.
मरिया आलो आम्ही दारी तुझ्या निर्मळ करणे मजला बसुनी अंतरी माझ्या माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या निर्मळ करणे मजला बसुनी अंतरी माझ्या मुखी तुझे नाव बसवर गेली प्रीती अंधार पडता तुझ विनंती तुझ जगाची ज्योती माते मरिया आलो आम्ही दारी तुझ्या निर्मळ करगे मजला बसुनी अंतरी माझ्या अंतरी माझ्या अंतरी माझ्या. आजच्या मिसाचे आयोजन भागाळी गाव परिवार. आजच्या झेंड्याचे मानकरी पॅट्रिक फ्रान्सिस गोम्स यांनी आपल्या चर्चसाठी 20,555 रुपये दिलेले आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर परमेश्वराचा आणि माऊलीचा आशीर्वाद असो. दोन लहान मुलांनी बागाळी गाव परिवारातील त्यांना दिलेले खाऊचे पैसे त्यांनी माऊलीसाठी दिलेले आहेत. पहिला मुलगा आहे केल्विन लुजार 1142 रुपये आणि मुलगी फ्लासी लुजार. हे दोघे भाऊ बहीण आहे. आपल्यासाठी आपल्या इतर मुलासाठी त्यांनी आदर्श ठेवलेला आहे. माऊलीचा आशीर्वाद केल्विन आणि फ्लासीवर असो. आजच्या मिसाचे हेतू देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी 19 हेतू, नोकरी व कामधंद्यावर आशीर्वाद 12 हेतू, चांगले आरोग्य लाभावे, कुटुंबावर आशीर्वाद असावा, नोकरीवर आशीर्वाद असावा म्हणून 9 हेतू. आजचे वाढदिवस पप्पा आणि मम्मीचा वाढदिवस आहे. नाईसा जॉन्सन फर्नांडिस वाढदिवस, हॅन्सली चेरिल क्रिस्टोफर रिबेलो यांचा आज वाढदिवस आहे. मूर्त व्यक्तीची आपण आठवण करत आहोत. जागृती विजय फर्नांडिस, बावतीसंत फर्नांडिस, शौरभ पीटर मस्कर्नस, सुरेखा अशोक लोपिस. कुटुंबातील मूर्त व्यक्ती आई वडील व सासू सासरे कार्मेलिन डायगो फर्नांडिस, जॉन फर्नांडिस, पास्कल बावतीस दिब्रिटो, सासू सासरे आणि वडील सांतान दिगो कजार, सिसिलिया थॉमस डिसोजा, विन्सेंट फ्लेरियन डिसोजा, कॅझिटन सायमन कोरिया, थेमा थॉमस गोन्साल्विस, जोस्ना चार्लस लुजार, सिल्वेस्टर डिसोजा, ऑलिसन, जॉन पास्कोन लोपिस, जॉन विक्टर डिसोजा, अनिबाई डिमॅलो, थेल्मा थॉमस गोन्साल्विस, बनू जोसेफ डिसोजा, मेंगल दिब्रिटो, फादर नेपोलियन गोन्साल्विस, लोपिस व लुजार कुटुंब, सांतान इसा गोन्साल्विस, आशिष सीमा फर्नांडिस, ग्रेटा करास, रॉनी फर्नांडिस, गोन्सालो लोपिस, सायमन शिमा फर्नांडिस, अनिबाई अलेक्स तुस्कानो, जॉन डायगो अल्मेडा, मार्कोस रोजारियो, मार्टिन मानुएल गोन्साल्विस, फ्रांसिस दुमा डिब्रिटो, अंतोन अम्ब्रोस डिसोजा, रॉक जॉन डिब्रिटो, सायमन विक्टर रॉडिस, मिंगेल अंतोन डिब्रिटो, अनिबाई व लुईस डिसोजा, जोसेफ अल्मेडा, कार्मेलिन विक्टर डायस, सिमो देगो डाबरे,
जोसेफ लुईस तुस्कानो, बल्बू बेला फ्रांचिस डाबरे, फ्रांचिस मानुएल डाबरे, फ्रांचिस फरेरा, सुरेखा लुईस मस्करण, रोजीबाई फ्रांचिस डाबरे. आणि आपल्या सर्व हेतूसाठी या पवित्र मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. केल्विन आणि फ्लॉसी या दोन मुलांविषयी तुम्ही आता ऐकलं, आणि त्यांची आई रिशा. आपण आज त्यांचा खास सत्कार करूया. मी त्या तिघांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे, आणि त्या तिघांना मिळून आपण ही फुलं देत आहोत, कारण त्या आईने मुलांना चांगलं वळण लावलं आहे आणि मुलांनी आईचं नीट ऐकलं आहे. तर हे उदाहरण आपण आपल्या घरी नेलं पाहिजे, समाजात नेलं पाहिजे. आई वडील जसे संस्कार करतात तशी मुलं घडतात किंवा बिघडतात. मी रिशा हिचं खास अभिनंदन करतो आणि या दोन्ही मुलांचं अभिनंदन करतो. आपण टाळ्या वाजवूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुमच्या बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारक झाला आणि त्याने केलेल्या आज्ञा पालनामुळे त्याला सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे. आपल्याकडून देखील परमेश्वराची हीच अपेक्षा आहे. आपल्याला ही परमेश्वराची अपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजावी म्हणून या मिसामध्ये आपण वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने कृपा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे आमुची पदरी घेऊने क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. हारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ परमेश्वर आपल्यावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करो आणि आपल्याला शाश्वत जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमस्वरूप स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र तुला अत्यंत प्रिय होता आणि त्याने तुझी इच्छा शिरसावंध्य मानली. क्रूस वाहण्याकरिता आणि क्रूसावरील मृत्यू स्वीकारण्याकरिता तो तयार झाला, तो केवळ तुझी आज्ञा पाळण्यासाठी. येशूने हा जो महान उदात्त आदर्श आमच्या पुढे ठेवलेला आहे तो आम्ही गिरवावा व आम्ही देखील तुझी आज्ञाधारक मुलं बनावेत अशी कृपा तू आम्हाला वेलंकनी मातेच्या मध्यस्थीने दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पहिले वाचन पौलाचे करंथीकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. सर्व काही तुमचे आहे, तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहो असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे. तो ज्ञानाच्या त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे. आणि ज्ञानाचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो असा दुसरा शास्त्रलेख आहे. म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये, कारण सर्व काही तुमचे आहे. पौल असो, अपोलोस असो अथवा केफा असो, जग असो, जीवन असो अथवा मरण असो, वर्तमान काळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळाच्या गोष्टी असोत, सर्व काही तुमचे आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू.
तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरी कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायाला शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काहीही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्याने तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्याने त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशाचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्तीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे ते माणसे धरणारा होशील. मग मच्छवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय आणि प्रेमळ बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आपल्या धर्माच्या शिकवणुकीमध्ये आज्ञा पालन हे अत्यंत उच्च दर्जाचं मूल्य आहे. पहिल्या प्रथम आपण 2 प्रश्न बघूया. पहिला प्रश्न असा आहे की परमेश्वर आज्ञा का देतो, आणि दुसरा प्रश्न, आपण ह्या आज्ञा का पाळाव्यात. हे जर माणसाला नीट समजलं तर मग त्याच्या लक्षात येईल की परमेश्वर आज्ञा देतो ते आपल्या बऱ्याकरता देतो, आपल्या सुखाकरिता देतो, आपल्या संरक्षणाकरिता देतो. आणि आपण आज्ञा पाळल्यानंतर आपण परमेश्वराचा अधिकार मान्य करतो, आपण त्याचा खऱ्या अर्थाने मान राखतो, खऱ्या अर्थाने त्याचा गौरव करतो. परमेश्वर आज्ञा देतो कारण त्याला त्याची मुलं सुखी असावीत असं मनापासून वाटते. तर ही माणसं भरकटत कुठेतरी जाऊ नये, अंधारामध्ये चाचपडत पडू नये म्हणून तो त्यांना प्रकाश दाखवण्याकरिता, मार्ग दाखवण्याकरिता आज्ञा देत असतो. ह्या आज्ञांचं पालन केल्यामुळे पहिल्या प्रथम आपण परमेश्वराचा अधिकार मान्य करून त्याचा खऱ्या अर्थाने मान राखतो. नुसते शब्द वापरून प्रभूचा गौरव करणे, स्तुती करणे हे सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष परमेश्वरापुढे लीन आणि नम्र होऊन त्याचा अधिकार मान्य करून त्याच्या इच्छेप्रमाणे वागणे हे आज्ञा पालन परमेश्वराला फार आवडते. सुरुवातीला एवा आणि आदाम
ह्या दोघांनी सुरुवातीला पाप केलं. पाप कोणतं? परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला, आज्ञा पाळली नाही, आणि त्याच्यामुळे जगात पाप आलं, आणि पापामुळे सगळा दुष्टपणा आला, प्रत्यक्ष मरण आलं. परंतु दुसऱ्या बाजूने परमेश्वराचा हा पुत्र, राजांचा राजा, परमेश्वराच्या बरोबर परमेश्वर, सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी, हा देवाचा पुत्र इतका गरीब नम्र होतो की तो सर्व बाबतीत त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. हे आज्ञापालन. येशू म्हणतो, माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच माझं अन्न आहे, मी त्याचकरिता आलेलो आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे, गेत्सेमनी बागेमध्ये त्याला पुढे काय येणार, पुढे आपल्याकरिता काय वाढून ठेवलं आहे, हे सगळं भयंकर चित्र दिसत असताना, त्याला रक्ताचा घाम फुटला असताना त्याने पित्याकडे प्रार्थना केली, हे पित्या, शक्य असेल तर हा दुःखाचा पेला दूर कर, परंतु माझी इच्छा नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि जेव्हा परमेश्वर पित्याची इच्छा त्याला कळली की त्याने सर्वांकरिता स्वर्ग खुला करण्यासाठी क्रूस वाहिला पाहिजे, क्रूसावर रक्त सांडलं पाहिजे, क्रूसावर मृत्यू स्वीकारला पाहिजे, आणि त्याच्या अत्यंत प्रिय आईला दुःखाच्या सागरात लोटलं पाहिजे, मग हे सगळं करायला तो तयार झाला. ह्याला म्हणतात आज्ञापालन. आज आपण शुभवर्तमानात बघतो, पीटर, येशूचा प्रेषित, हा कोळी मनुष्य, येशूपेक्षा वयाने खूप मोठा, आणि मुख्य म्हणजे त्या कोळी व्यवसायामध्ये खूप अनुभवी माणूस. अनेक वर्ष त्याने मच्छी पकडली आहे. आणि येशू या माणसाला म्हणतो, तुम्हाला काय मासली मिळाली नाही ना, खोल जा, मध्ये जा अजून. पीटरला शंका येते, अरे बाबा, आम्ही रात्रभर प्रयत्न केले, काय जमलं नाही. तो तसा प्रश्न येशूला सुद्धा करतो. येशू म्हणतो, काय हरकत नाही, मी सांगतो तसं करा. आणि पीटरने येशूच्या सांगण्याप्रमाणे केलं. आणि मग आपण बघतो, त्याला एवढी मासळी मिळाली की त्यांची बोट भरून दुसऱ्यांना बोलवावं लागलं, आणि त्यांच्या बोटीत तो माल टाकावा लागला. आज्ञापालनामुळे माणसाला विपुल फळ मिळते, विपुल कृपा मिळते. ह्याचं कारण माणूस परमेश्वरापुढे नम्र होतो, परमेश्वराचा सगळ्यात उच्च अधिकार मान्य करतो. राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा प्रभूचाच आहे, हे आपण आज्ञापालनामध्ये मान्य करतो. ह्याचं एक फार मोठं उदाहरण म्हणजे प्रत्येक धर्मप्रांतामध्ये जे मुख्य बिशप असतात, काही धर्मप्रांतामध्ये 2-3 बिशपसुद्धा असतात, पण जे मुख्य असतात ते प्रत्येक धर्मगुरूंची नेमणूक करीत असतात, आणि 2, 4, 5 वर्षांनी त्यांची बदलीसुद्धा करत असतात. आता कधी कधी काही धर्मगुरूंना ज्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येणार ते ठिकाण तेवढं आवडत नाही, आणि मग ती आज्ञा स्वीकारणे, पाळणे त्यांना जड जाते. ते बिशपबरोबर थोडीशी चर्चा पण करतात, बिशपसुद्धा त्यांचं मत लक्षात घ्यायचा प्रयत्न करतात, पण शेवटी बिशपने निर्णय दिल्यानंतर तो मला आवडो किंवा न आवडो, मी हो म्हणतो, कारण मी बिशपनं वचन दिलं आहे माझ्या गुरुदीक्षेच्या वेळेला की तुमची आणि तुमच्या जागेवर येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची आज्ञा मी पाळीन. त्यामुळे चर्चा झाली, ठीक आहे, आता हा बिशपचा निर्णय आहे, मला तो मान्य केला पाहिजे. आणि असे अनेक धर्मगुरू आहेत की ज्यांना त्यांच्या नेमणुका आवडल्या नव्हत्या, परंतु त्यांनी आज्ञा पालन म्हणून ते स्वीकारलं, आणि मग त्यांना अनुभव आलेला आहे, त्यांनी स्वतः या साक्षी दिल्या आहेत
की मी आज्ञापालन केलं म्हणून त्या अमुक ठिकाणचं माझं जीवन अत्यंत आनंदी होतं. फार चांगले चांगले अनुभव मला तिथे आले. लोकांचं खूप सहकार्य मिळालं. खूप चांगलं कार्य प्रभूच्या गौरवासाठी मी करू शकलो. ही गोष्ट प्रत्येक भाविकाला लागू पडते. जेव्हा आपण परमेश्वराची आज्ञा पाळू लागतो तेव्हा तो आपल्याला विपुल फळ देतो, विपुल कृपा देतो. मात्र आज्ञापालन माणसाला जड का जाते? जितक्या प्रमाणात माणूस अहंकारी असतो तितक्या प्रमाणात त्याला आज्ञापालन करणे जड जाते. ह्याच्या उलट जितक्या प्रमाणात माणूस नम्र असतो तितक्या प्रमाणात त्याला ते सोपं जाऊ शकते, त्याला अधिक कृपा मिळत असते. म्हणून आपण येशूप्रमाणे आज्ञाधारक व्हायचं असेल तर येशूप्रमाणे नम्र झालं पाहिजे. आणि ही नम्रता फार चांगल्या रीतीने मरिया मातेकडे आपण शिकू शकतो आणि मागू शकतो. मरिया मातेने आपल्याला ही नम्र वृत्ती द्यावी आणि हा परमेश्वराचा अधिकार पोप साहेबांपासून अगदी आपल्या पॅरिसमधल्या धर्मगुरूंपर्यंत कसा हा अधिकार चालत आलेला आहे हे लक्षात घेऊन सर्वांच्या आज्ञा पाळण्याकरिता आपण नम्र व्हावे, तयार व्हावे, खऱ्या अर्थाने आज्ञाधारक बनावे. म्हणून या मिसामध्ये एकमेकांसाठी, विशेष करून जे इथे हजर नाहीत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जीवन माझे दान तुझेची कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. नैनाच्या ज्योती लावू लावू, प्रकाशाचा पथ दावू लावू. नैनाच्या ज्योती लावू लावू, प्रकाशाचा पथ दावू दावू. तरीही नैनाचे ते सुजेची माझे काही नाही. तरीही नैनाचे ते सुजेची माझे काही नाही. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान स्वर्गातील पित्याने स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे आमच्या प्रेमस्वरूप पित्या, तुझ्या पुत्राने क्रुसावरील मरणापर्यंत आज्ञाधारक होऊन तुला प्रसन्न केले, तुझा गौरव केला. त्याचे उदाहरण आम्ही आमच्या डोळ्यापुढे नेहमी ठेवावे. आम्ही देखील तुझ्या सत्तेपुढे, तुझ्या अधिकारापुढे नम्र व्हायला शिकावे. म्हणून मरिया मातेच्या मध्यस्थीने आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. प्रभू तुमच्या बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर तुमचं अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले प्रभू आहे. आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे सदैव आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. तुझा पुत्र गरीब, नम्र, लीन झाला आणि त्याने आमच्या पुढे आज्ञाधारकपणाचा सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात उच्च असा आदर्श निर्माण केलेला आहे. मरिया मातेने हेच उदाहरण स्वतः गिरवले आणि म्हणूनच त्यांना तू स्वर्गामध्ये सर्वात उच्च स्थान दिलेलं आहे. आम्हाला देखील तुझी कृपा विपुल मिळत राहावी. आमच्या जीवनाला देखील भरभराटीची फळं यावीत म्हणून आम्ही आज्ञाधारक होणे आवश्यक आहे. हे तुझा शब्द आणि तुझे कृपा संस्कार
यांच्यामधून तू आम्हाला शिकवतोस आणि तशी तू आम्हाला कृपा देतोस. म्हणून स्वर्गातील दूतांच्या व संतांच्या गायनामध्ये सहभागी होऊन आम्ही देखील आनंदाने तुझा गौरव करीत म्हणतो. पावन 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 ईश्वर, पावन 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 ईश्वर, स्वर्ग महिमा विगाता तेरी, स्वर्ग महिमा विगाता तेरी, सुचित बगाते सृष्टि सारी, सुचित बगाते सृष्टि सारी. जय 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 प्रभु जय हो तेरी, जय 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 प्रभु जय हो तेरी. पावन 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 ईश्वर, पावन 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 ईश्वर. प्रभो, तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर पाठव. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवत. स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखभोगापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजनानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या स्मरणार्थ करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्राद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. प्रभू येशूचा मृत्यू आणि मरणावर त्याने मिळवलेला पुनरुत्थानाचा दिग्विजय याच्या आठवणीसाठी हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्याकरिता व तुझी उपासना करण्याकरिता आम्हाला इथे एकत्रित केल्याबद्दल आणि विशेष म्हणजे आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे अंतःकरणापासून आभार मानतो. प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एका नवीन ख्रिस्ती समाजामध्ये एक संघटित व्हावे अशी प्रार्थना करतो. प्रभो, सर्व जगभर बसवलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह तुझ्या प्रेमात तरतर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती बोललेल्या आमच्या सर्व बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना दिव्य दर्शे घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या रवैश्य ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून तुझी कृपा आम्हाला दे.
ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा माणसाला वाटते मी आज्ञा मोडू शकतो, पण परमेश्वराची आज्ञा कोणीही कधीच मोडू शकत नाही. ती सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा आहे. जो माणूस आज्ञा मोडतो तो मात्र मोडला जातो. हे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण येशूने शिकवलेली प्रार्थना बोलून एकमेकांसाठी कृपा मागूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. सर्व वाईटांपासून हे प्रभो तू आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट बघत असता तुझ्या दयेने आम्ही पापांपासून दूर राहू व सर्व संकटांपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, आपल्या प्रेषितांना तू आश्वासन दिला आहे, मी तुमच्यासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी स्वतःची शांती तुम्हाला देतो. तर मग आमच्या पापांकडे न बघता तुझ्या ख्रिस्ती समाजाच्या श्रद्धेकडे पाहून आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुमच्या बरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकास प्रेमभराने शांती वंदना करू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू, याच्या भोजनासाठी बोलावलेले धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो.
तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. जीवन आशा तू माते, जीवन आशा तू माते, जीवन ज्योती दे माते, जीवन ज्योती दे माते. ऐकून घे तू माझी विनंती, ऐकून घे तू माझी विनंती. माय मारिया, माय मारिया, माता माझी माय, माय मारिया, माता माझी माय, माय मारिया, माय मारिया, माय मारिया. आपण प्रार्थना करूया. प्रभो परमेश्वर पित्या, सर्व अधिकार, राज्य आणि वैभव तुझा आहे. तुझा अधिकार तू माणसांना दिलेला आहे आणि जेव्हा आम्ही या अधिकाराचा सन्मान करतो, आज्ञा पालन करतो, तेव्हा आम्ही तुझा गौरव करीत असतो. ही समज आम्हाला दे. पोप महाशयांपासून पॅरिसमधल्या धर्मगुरूंपर्यंत आणि सरकारी, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्थांमधील सर्व अधिकाऱ्यांची आज्ञा आम्ही तुझा अधिकार म्हणून मान्य करायला शिकावे, असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुमच्या बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. देवाची आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. पाचवा दिवस. हे निष्कलंक कुमारी, तू कृपेचे प्रवेशद्वार आहेस. तुझ्या आगमनामुळे संत एलिझाबेथ व संत योहान बॅप्टिस्टा यांना ईश्वरी कृपेचे वरदान मिळाले. आज या स्थळी आम्हा तीच कृपा दे. तुझ्या दयेमुळे या स्थळी कित्येक अंधांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवणशक्ती, रोग्यांना स्वास्थ्य, दुःखितांना व पीडितांना धीर व दुष्टांना सुबुद्धी प्राप्त झाली. हे कृपेचे माते, दयेच्या आसना, तुझ्याद्वारे ईश्वर आम्हाला महिमा प्रकट करतो. जेव्हा जेव्हा आम्ही पाप्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा तू आम्हासाठी
साथ दे. शेवटपर्यंत तू प्रभू येशूजवळ विनंती कर. सर्वांनी दिव्य शक्तीची ओळख प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना कर. वेलंकरी मातेच्या नवीनाची प्रार्थना. ही अति पवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र, जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करते. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर आमच्या या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती व्यक्त करायची आहे. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. यासाठी आम्ही ही नवीनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नवीनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या नमकृपा मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य सूर्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर पावन मरिये, देव माता हो, आम्हास विनंतव आता आणि मृत्यू समयी. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमकृपापूर्ण मरिये, तुझ्या कुटुंब मुकुटाचे तारण बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे.
हे पीडिताच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे वेलणे करणे माते, आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.